घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे। अनुतापासी दुनीव चढे वैराग्य वाढे चढोवडी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे। निळा मने वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगे, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे। यौंत प्रविश मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रेः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदीपदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अदत्रे चरणी देवाची। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। हे असुदिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी। एवढे जी महिमेचे करणे, देवाच्या कवने। का सूर्याची अंगा उठणे लागतसे, केवता कल्पतरुवरी फुलोरा। काय सेनी पाहुणे रुक्षर सागरा, कवने वासी का पुरासु असुदेवा। चंदनाते कैसे निचर्चावे, अमृताते केवते राधावे। गगनावरी उभवावे गडे केवो, तैसे श्री गुरुचे महिमान। अकळिता के असे साधन, ते जाणून आम्ही नमन निवांत केले। सेवेला की सेवक झालो, अहो स्वामी तुकया देवा, ओ यावरी करावा। सेवेला सेवक झालो, तुमचा लाडो विचरा। अहो स्वामी तुकया ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे। अखिल गुरु निधान करुणा वर्णालय, रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा। ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य तेजोनिधी, अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय। जाळोनी संसार बैसलो अंगाने, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला, असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबराय। शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या त्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात, असे पैठण निवासी माझे नाथ बाबा। व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा। आणि मला असं वाटतं,
गेल्या 5 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात. आजची ही आपली 6वी आंघोळ. विठ्ठल विठ्ठल तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरा यांचे कृपापात्र शिष्य निळोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये माझे निळोबरा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा एक छोटीशी अपेक्षा आहे रे माझ्या अंतःकरणामध्ये, एक छोटीशी इच्छा आहे. काय नाही निळोबरा पांडुरंगा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबरा तुकोबरा जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करू. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यावा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा नामजप यज्ञ सोहळा काय निमित्तानं आहे, काय कारणानं आहे, हे तुम्हाला माहीत असण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तुमच्या गावात काय चालू आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा, लक्ष्मणजी, सीताई साहेब, हनुमंतराया, शनिदेव, गणपती बाप्पा, मुंजा बाबा, सगळ्या देवांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठानात आता कलशावर होण्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी थोड्या वेळामध्ये 8 तर वाजलेलेच. किती वाजले? 8. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण पुण्यवान मंडळी आहात दादा, आपण भाग्यवान आहोत की तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा सुवर्ण योग तुम्हाला मला प्राप्त झाला. भागवतकार किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषोदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मदांध कारणाशम विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा प्राप्त असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो? शक्य नाहीये महाराज. आपल्या गावची लोकसंख्या किती हो? 2 का 3? 2000 आहे ना. आता एवढे लोक पाहिल्यानंतर आपण असं समजू की 1000 लोक कुंभमेळ्याला गेलेले. बरोबर आहे का नाही? सर्वांच्या नशिबात कीर्तन नाहीये, सर्वांच्या नशिबात परमार्थ कसा राहील? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काही साधक नामदेवरायकडे गेले. नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्यासोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय. नामदेवरायने जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. नामदेवराय सांगतात, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली. हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अरे संसारातली जर एखादी साधी गोष्ट जीवनामध्ये प्राप्त झाली, एखादा मुलगा नोकरीला लागलो तरी तो सहज बोलतो, ओ दादा माझ्यासारखा विद्यार्थी या नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीये, पण काहीतरी माझ्या वाडवडिलाची पुण्य एक कामी आली म्हणून मी एवढ्या चांगल्या नोकरीला लागलो. एखादा मनुष्य 2 व्हीलरवर प्रवास करत असेल, एखाद्या भरधाव ट्रकने त्याला उडवून दिलंय, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला, ॲम्ब्युलन्स वाव 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 करते, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला टाकलं जातं आणि नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 2-4 दिवस झाले त्याला होश आली, गावातील लोक भेटण्यासाठी गेले की त्याच्या डोळ्याला धारा लागतात. तो सांगतो, ओ दादा ट्रक अंगावर आला होता हो, माझ्या वाचण्याचा 1% चान्स नव्हता, पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी नोकरी लागली तरी लोक पुण्य समजतात. 1 अपघातातून वाचलं तरी लोक पुण्य समजतात. 2 काही महात्मे ते याच्या पुढचे काही लोक म्हणतात, बाबा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदसाच. म्हणजे चांगली बायकोसाठी सुद्धा पुण्य लागतं हे शास्त्र सांगतंय. मग मला एवढंच सांगायचंय, संसारातल्या साध्या साध्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी जर तुम्ही लोक पुण्य लावत असाल तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसायला लागत? प्रत्येकाच्या नशिबात ह्या गोष्टी नाही हो महाराज. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है,
लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात दादा, आणि तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. खरं सांगू, तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे तुमचा मंडप नाहीये. तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचे हे बॅनर नाहीये. तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे रसन गुलाबजाम नाहीये. तुमच्या कार्यक्रमाची खरी शोभा जर काय असेल तर या मंडपाचा जर सर्वे केला तर इथं 85% तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मी दररोज सांगतोय, अरे महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाजवळ आला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो, भविष्यात 5 वर्षात माझा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 आपल्याला खूप गोड अभंग सोडवायचा आहे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ऐका, कमी बॉलात जास्त रन काढायचे आपल्याला. 6 बॉल 6 36 रन. व्हाईट गेला तर चालेल, नो गेला तर चालेल, पण प्रत्येक बॉलवर 6 लागला पाहिजेत, म्हणजे लागला पाहिजेत. ऐका, अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे निळोबराय जगाच्या मालकासमोर उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. कोण आहे निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे लाखान शिष्य असतील, पण कृपापात्र म्हणून निळोबरायला का म्हणलं जातं याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झालेले होते निळोबराय. गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराजांनी खूप गोड एक दोहा खर्च केलाय. पहा, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. गुरुचा आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराज सांगतात, त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. पण 2024 मध्ये असे गुरु शिष्य पाहायला भेटत. गुरु तर एवढे हलकट झाले की शिष्य भेटला त्याला कापायचंच करतात महाराज. कोणत्या का पद्धतीने होईल त्याला कापायचा विचार करतात. मग असा गुरु असल्यावर शिष्य सुद्धा तसाच आहे. तुकोबराय सांगतात, जो गुरु शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य गुरुच्या मरणाची वाट पाहतो. तुकोबरायने किती गोड प्रमाण खर्च केलं पहा. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य विठोबाची आनंद कसा, विठोबाची आनंद कसा. तुका म्हणे गुरु शिष्य विठोबाची पाठ आहे आणि तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण, हे 2 पाठ आहे. विठोबाची आन नरका जाती. माझ्या तुकोबरायने माझ्यावर कृपा करावी, माझ्या तुकोबरायने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबरायनं. तुकोबराय तर काही आलेच नाही. पांडुरंग परमात्मा भेटून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझं लागी बोलाविले कोणी हो, प्राथिल्या वाचोनी आला सिका. अबे देव आहे ना तू. बे हा शब्द विदर्भातला आहे. कुठला आहे? विदर्भातला आहे. अबे देव आहे ना, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये. 3, सप्ताह चालू आहे, रामायण चालू आहे, भागवत चालू आहे, इथं नावाची अपेक्षा करू नका. मला आनंद वाटतोय महाराज, एका माणसाने एका दिवसाचं अन्नदान घेतलंय महाराज. वा. खरं सांगू का, जगातलं सगळ्यात मोठं पुण्य जर कशात असेल ना नारायण गुरुजी, तर अन्नदानामध्ये महाराज. ठीक आहे, मी कीर्तनाचे दररोज सगळ्यात जास्त पैसे घेतो बरं, हे मी जाहीर सांगतो. माझं पाहून माझे शिष्य घ्यायला लागले सगळे महाराष्ट्रातले. कोणी माझ्या नावाचं यूज करतो, महाराजाला एवढं देता मग आम्हालाही द्या. मी घेतो. घेण्याबद्दल काय, घेतलेलं सांगितलं पाहिजेत ना माणसानं. अजिबात नाही, तिथं कोणाला सुट्टी नसते महाराज, बरोबर आहे का नाही? घेतो.
पण घेत जरी असेल तर ह्या वर्षीचा जो सप्ताह आहे ना महाराज, आपला मागच्या वर्षी जसा सप्ताह केला त्या वर्षी ह्या वर्षी सुद्धा 70 ते 75 लाख रुपये सप्त्याचा खर्च आहे महाराज. आणि तुम्ही आमच्या गावाला गाडी करून या की पुरुषोत्तम महाराजांनी एखादी वर्गणी मागितली असं एक तरी पुरावा दाखवून द्या तुम्ही. अजिबात नाही. घ्याव ना माणसं, नक्की घ्याव. 100 नाही 1001% घ्यावा. पण 100 रुपये जर घेत असेल तर त्यातले कमीत कमी 70 ते 80 रुपये तुम्ही धर्मासाठी खर्च करा. पाप तुम्हाला लागणार. बरं तुम्ही जर का त्याच्यातल्या नुसत्या जमिनीच घेतल्या, व्याजान पैसे वाटले तर मग ठरलेलं आहे महाराज. तुम्ही किती जरी कमवलं तर मग एक देव तो मूळव्याध वाटे काढतो, नाही तर शुगर वाटे, नाही तर मग सगळं कठीण तळा होतो ना. धर्माचा पैसा सहजासहजी पचत नाही. विठाला परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. अरे मी माफी मागून एक वाक्य तुम्हाला सर्वांना बोलतो. कीर्तनकाराने तुमच्या नावाची घोषणा करावी, कीर्तनकाराने तुमच्या नावाचा उदो उदो करावी. एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. मी तर या मताचा महाराज आहे. तुम्ही सप्ताहामध्ये दान एवढं द्या, सप्ताहामध्ये देणगी एवढी द्या, सप्ताहामध्ये अशी सेवा करा की कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं याची नका इच्छा प्रकट करू. तुमच्या नावाची दखल माझ्या भगवंताने घेतली पाहिजे. एवढं चांगलं काम केलं पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे आणि संत चरण भावे रिघावा. इथं येण्यासाठी इथं एवढं अवघड झालंय महाराज. हल्ली कीर्तनकाराने अभंग नाही सोडवला तरी चालतो, पण येणाऱ्याची लाल केली पाहिजे ही धारणा झालेली महाराज. चुकून जर कीर्तन अहो महाराज मी काय लोक अवघड आहे. 2-4 दिवसापूर्वी शिरूर मध्ये एका माणसाने मला वर्ष श्राद्धाची तारीख दिली. सदानंद आणि ठरलं, मानधन वगैरे सगळं ठरलं. आणि ज्यानं मला तारीख दिली तो माझ्या पुढं बसलेला आहे. कीर्तन झालं पण मी आता मित्रचे सारखा ओळखीचाचे नेहमी आव्हान त्याच्या घरी येणं जाणं आहे. आणि तेवढ्या लोकांमध्ये मी त्याचं नावच घेतलं नाही हो गुरुजी. त्यानं मला 7,000 रुपये दिले फक्त. किती? आणि मी पुढे गेल्यानंतर आता दररोजच्या त्या वजनाची सवय झालेली. म्हणलं ड्रायव्हरला म्हणलं का रे एवढं कस काय हलकं आहे, 2,000च्या नोटा तर बंद झालेल्या आहे, नेमकं प्रॉब्लेम काय? मग ते कमी वाटल्यानंतर मी तसं बहुतांश माझ्या लाईफ मध्ये अजून पैशासाठी परत कोणाला फोन केला नाही. बरं नाही, ठरलं की ठरलं. नंतर मग तुम्ही काही नाही दिलं तरी तुम्हाला फोन करणार नाही, पण नंतर परत येणार नाही हा नेहमी. ऐका. आणि मग मी सहज त्या मित्राला फोन केला. अरे मला कबे बुलढाण्याहून आलो, मला 12-14 हजाराचं डिझेलच लागलं, तू असं काय केलं? तुला कळतं का म्हणे काही? इथून सुरुवात केली त्यानं. अबे मी एवढं मोठं नियोजन केलं, तू साधं माझं नाव घेतलं नाही, म्हणजे नावामुळं माझे 43,000 कटले. किती कठीण ताळा आहे महाराज. पान अवघड. परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. अरे घरी तुमचं बायको तुम्हाला व्यवस्थित बोलत नाही, कीर्तनकाराने तुमचं नाव घेऊ अपेक्षा ठेवता. किती वाईट दिवस आहे महाराज. अजिबात नाहीये. मी तर या मताचा महाराज आहे. तुमच्या नावाची दखल देवाने घेतली पाहिजे, तुमच्या नावाची दखल संतांनी घेतली पाहिजे. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. या इथं नाही बोलवलं तरी या. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे. ठीक आहे महाराज. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. आचारसंहिता चालू आहे. निवडणुकीचा धुमाकूळ आहे. कोणी तुम्हाला फुकटची पाजत असेल पिऊ नका. बरं याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलू का? पाजणाऱ्यांनी जरी लाजा सोडल्या तरी पिणाऱ्यांनी लाजा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. एक ठिकाण आमंत्रण नसलं तरी जा परमार्थ. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर नेत असेल जायचं नाही. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचा साखरपुडा असेल, कोणाचं लग्न असेल, कोणाचा वाढदिवस असेल, फोन असेल, SMS असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठे जाऊ? आमंत्रण नसताना गेल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो? चला भागवतात एक खूप गोड प्रसंग आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे. सर्व देवतांना बोलवलं पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाहीये. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेबांनी सांगितलं, ओ मालक मालक ऐका ना, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवलाय हो. भगवान शंकर सांगतात का मी सुद्धा कीर्तन केसरी ग, मला दुसरा दिवस सुद्धा तारीख नाही, जागर सुद्धा नाही, अगं साधा फोन सुद्धा नाहीये. भगवान शंकर सांगतात बिना आमंत्रणाचं जाणं सती तिथं योग्य नाहीये. सती आई साहेब रडायला लागले, मालक चला ना, खूप मोठा यज्ञ आहे, सगळे देवता तिथं चाललेले. भगवान शंकर सांगतात बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाहीये. तुझ्या बापाने जो यज्ञ ठेवलाय तो यज्ञच माझा अपमान व्हावा यासाठी ठेवलाय. आणि बिना आमंत्रणाचं गेलो सती तर अपमान होईल ग, नको तसं त्रास करू. सती आई साहेब रडायला लागल्या. आणि रडता रडता भगवान शंकराला सांगतात, ओ मालक ऐका ना, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची गरज लागते का हो?
आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जगामध्ये एखाद्या पोरीला आपल्या बापाच्या घरी जायचंय, आमंत्रणाची गरज आहे? नाही. सती आई साहेब सांगू लागले, ओ मालक, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार नाही, कळलं, पुढं चला. मला एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायच्या नाही. आपण फक्त कीर्तना शहाणपणा करायचा, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेली बायको मध्ये भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज न ऐकता सती आई साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला म्हणजे भगवान शंकराला स्थान दिसलं नाही, राग आला आणि रागाच्या भरामध्ये यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवला. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. निळोबराय देवाला सांगतात, अबे तू आला कशाला, तुला बोलवलं नाही ना, बरं माझ्यावर काही संकट नाही. प्रमाण पहा, तैशा परी आम्हा नाही बा संकट, तैशा परी आम्हा नाही बा संकट, तरी संकट, तरी का फुकट श्रम केला. परत निळोबराने डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत केविलवाल्या तोंडाने तुको पांडुरंग परमात्मा निळोबरायच्या दरबारात. ओ निळोबराय ऐका ना, अहो 42 दिवस झाले निळोबराय, तुम्ही अन्न पाण्याचा त्याग केला. लोक काय म्हणतील, जर काही बरं वाईट झालं तर लोक मला नाव ठेवतील, डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुके याचा धावा करीत असे. जा, मी तुला ओळखत नाही. किती ताकद असेल महाराज निळोबरायची. अरे जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. देशाचे पंतप्रधान तुमच्या दारात या, देशाचे येणार नाही पण दारात असं, देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन दरवाजावर थाप टाका, दार उघडा, आणि तुम्ही दार उघडून म्हणायचं, कोण शे रे भाऊ तू? आयराणी नाही कळत, जाऊ द्या, कोण आहे रे भाऊ तू? मरल ना ते, फाशी घेईल ना. जगातील सर्वात प्रसिद्ध माणूस येतो आणि तुम्ही त्याला म्हणा, जगाच्या मालकाला सांगितलं, हे जा, तुला ओळखत नाही. यात किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात, ओ ओ निळोबराया, कोणाला बोलताय, तुम्हाला काही कळतं का नाही? अहो मी देव आहे, काही बाजारचा भाजीपाला नाही हो, काही ग्रामपंचायतचा सदस्य नाही ना. गतीर बडता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेल स्थानम निधानम बीजमव्य म्या बोलाविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगते चाळीता निळोबरा ऐका. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी, जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबरा, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास तुमच्या समोर काहीतरी माणुसकी दाखवा का नाही. अजून सुद्धा काही मंडळी खाली मुंडकावर पाय करून माझं भजन करतात, योगी तपस्वी हिमालयामध्ये. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन किया. हे कावळ्यानो, आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये आहे. एवढं जे माझ्यावर प्रेम करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. मी अर्धा तास झालाय तुमच्या समोर, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही तुम्ही. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये. आणि त्या निळोबरायच्या अंतःकरणामध्ये ज्या दिवशी इच्छा प्रकट होईल ती काय संसाराविषयी थोडी होणार आहे. इच्छाच्या पलीकडचा जो व्यक्ती त्याला साधू म्हणतात. साधूच्या ठिकाणी इच्छा कशी झाली इच्छा प्रकट, तरी साधूच्या अंतःकरणात कोणती इच्छा प्रकट होईल? अखंड जया तुझी प्रीती,
तुकोबरायच्या अंतकरणातली इच्छा आहे. मज देता याची संगती मग मी कमलापती तुझवाना आणि कंटाळा. निळोबराय पांडुरंगाला सांगतात, ए पांडुरंगा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं पहिलं चरण. घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, घडो वारकरी संप्रदायामध्ये वन्स मोरची सुविधा नाहीये. नाही तर प्रत्येक चाल वन्स मोर झाली पाहिजे महाराज, बरोबर आहे का नाही? नाही गरजेचं आहे ना महाराज. वा काय माहितीये का, आता हे एवढं गोड पखवाज होतात, हे एवढी सुंदर गातात, तेवढं सहजासहजी नाही होत महाराज. तुम्हाला असं वाटतंय महाराज लोकांची लाईफ खूप चांगली? खरं सांगू का, काही लोक जिवंत असून मेल्यासारखे, त्यामध्ये आम्ही लोक आहे महाराज. 5 लोक जिवंत असून मेल्यासारखे, त्यामध्ये नित्य प्रवासी. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, मी कीर्तनकार झाल्यापासून आतापर्यंत 25 लाख किलोमीटर प्रवास झालाय महाराज. किती जीवनामध्ये फक्त गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी आणि गाडी चोक गाडी, गाडी सोडून दुसरा इनोवा सारखे 2 वर्षात 4 लाख किलोमीटर झाली महाराज. खरं सांगू का, अनेक लोक आळंदीला गेले, काही काही 400 पेट्या मोडल्या हो, नाही सोर लागला महाराज त्यांचा. मी तर नेहमी गायकवादकांना कीर्तनकारांना सांगतो, अरे तुम्ही जे 2-4 बोल वाजवता, तुम्ही ज्या 2-4 चाली म्हणता, तुम्ही ज्या 2-4 अभंगावर कीर्तन करताय, असं समजा माझ्या ज्ञानोबराने तुम्हाला त्या मधुकरीतून दिलेला हा प्रसादच आहे. एवढ्या सहज असं जे शक्य होत नाहीये. घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली. पांडुरंगा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की देवावर प्रेम तरी का म्हणून करतील लोक? कारण की प्रेम करण्यासाठी जगामध्ये काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. जगात असा माणूसच नाहीये
की तो शरीरावर प्रेम करत नाही. कोणत्या माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावे? वाटतात दादा? अजिबात नाही. वयाच्या अगोदर टक्कल पडा वाटतं आपल्याला? अजिबात नाही महाराज. वयाच्या अगोदर टक्कल पडलं की लोक एवढं जीवाला खातात. अरा. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता नारायण दादा, आता नाही येतो. मी फॉर्च्युनर घेतल्यानंतर तो ड्रायव्हर होता, खूप चांगला होता, गाडी सुंदर वाजवायचा, तब्येत होती गबूच्या गबू, 75 किलो वजन होतं त्याचं. आणि काही त्याला ज्ञान नव्हतं. जसा ट्रॅक्टरवरून उचलला तसा फॉर्च्युनरमध्ये टाकला. फक्त नुसता गाडी पळवायचा, त्याला काहीच अक्कल नव्हती. आणि तब्येत चांगली होती, गोरा गोमटा होता, गबू गबू होता. असा कोणी उभा राहिला तो की माझ्याकडे कोणी पाहत बी नव्हतं, एवढी ताकद होती गुरुजी त्यांच्याकडे. पण वरती मजलाच नव्हता. टेन्शन मध्ये राहायचा खूप, काय करावं कसं करावं. एक दिवस मुंबईचं कीर्तन संपन्न, कासारा घाटामध्ये गाडी लावली त्यानं आणि माझ्याजवळ चाबी दिली. काय फायदा आहे म्हणे तुमच्यासारख्या लोकांसोबत फिरून? इथून सुरुवात केली. अबे म्हणलं तुला 30,000 रुपये पेमेंट आहे, अजून खोडवण वेगळं. खोडवण कळतं का तुम्हाला? म्हणजे कोणी 2,000 दिले, कोणी 1,000 दिले, म्हणजे 50-60,000 रुपये पेमेंट पडतंय. तुला अजून काय पाहिजेत? अहो काय फायदा आहे म्हणे महाराज, एवढा गोरा गोमटा आहे मी, वरती मजला नसल्यामुळं पाहिजे तेवढं वजन पडत नाही. हो लोक आहेत. ठीक आहे, मग काय इच्छा आहे म्हणे? महाराष्ट्र काय 4 राज्यात तुमची ओळख आहे, एकही डॉक्टर तुम्हाला असा भेटला नाही का त्याच्याकडे माझ्या डोक्याला केस आहे तिला असं औषध? त्याचं नशीब एवढं चांगलं, तेवढ्यात एका डॉक्टरचा मला फोन आला. हॅलो, पुरुषोत्तम दादा बोलतायत का? म्हणलं हो मीच बोलतोय डॉक्टर साहेब. माझ्या आईची पुण्यतिथी महाराजांनी तुमचं कीर्तन ठेवायचं. म्हणलं काही हरकत नाही. फी किती घेणार? म्हणलं डॉक्टर 1 रुपया फी नको, पण असं औषध द्या की माझ्या ड्रायव्हरला केस आले पाहिजेत. ते डॉक्टर माझ्या पुढचं होतं म्हणे, काळजी करू नका 100% येईल. कीर्तन संपलं, त्याने एक छोटी बाटली दिली, त्या बाटलीत एक तेल होतं. त्याने सांगितलं हे 8 दिवस मस्त चोपडून लावायचं, सकाळी उठलं की तुम्हाला केस येऊन जाईल. त्यानं ते कीर्तन संपल्यावर गाडीची चाबी माझ्याकडे दिली. म्हणे चाबी, मी चाललो म्हणे. ते ट्रॅव्हल्सनं गेलं घरी. म्हटलं मी ड्रायव्हर बोलून घ्या म्हणे. मी ड्रायव्हर बोलून घेतला. 2-3 दिवस पुण्याकडेच कीर्तन होते. कीर्तन संपल्यानंतर 7व्या दिवशी मी त्याला भेटायला घरी गेलो. सकाळी उठलेलो होतो, तेल लावत होतो. मी म्हणलं का वे बरं आहे का? तो म्हणे महाराज पहिलं तरी कशी तरी खुंट होते हो म्हणे. काय म्हणलं ते? पहिलं तरी कसे थोडेफार खुंट होते म्हणे. त्या डॉक्टरनं तेल दिल्यापासून डायरेक्ट समृद्धीचा बायपासच झाला म्हणे महाराज. आता काही कार्यक्रम लागायच्या मागं. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. एक दुसरं प्रेम करतो समाजावर. आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे, कोट्याधीश आहे ते, 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे, तरी सुद्धा लोक राजकारणामध्ये येतात, पॉलिटिक्समध्ये येतात. त्याचं कारण लोकांना पैशानं समाधान नाही. लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजे, म्हणून दुसरं प्रेम करतो समाजावर आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. अगदी बागायती परिसर आहे तुमचा. रात्रंदिवस शेतामध्ये तुम्ही कबाड कष्ट करता. देवासाठी का पैशासाठी? हो बोला गड्यावर, लाजू नका. कशासाठी? हां, असं मोकळं बोललं पाहिजे, अजिबात ताण नका घेऊ. मी बुलढाणा जिल्ह्याहून दिवसभर उन्हाचा प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हां, असं मोकळं बोला. आम्हाला कळू दे आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या. असं लाजू नका. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला, साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे केला, तर या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण,
नावडे जन धन माता पिता. नाही शरीराचा विचार केला साधू संतांनी एक, आणि समाजाचा विचार तर तुकोबरायांनी केला नाही, कोणीच केला नाही महाराज. तू का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. आणि हा समाज कोणाचा झाला म्हणून तुमचा माझा होणार आहे, अपेक्षा करू नका महाराज. परवा दिवशी एक माझा मित्र आहे कीर्तनकार आहे, त्यानं मला फोन केला म्हणे पुरुषोत्तम. म्हणलं काय रे दादा. निर्वत झाला होता थोडा. म्हणे आपण एवढं रात्रंदिवस प्रवास करतो, अरे रस्त्याने प्रवास करत असताना भूक लागली, पाणीपुरी खायची इच्छा जर झाली तरी आपण धोत्रावर खाली उतरत नाही महाराज. एका काल प्रसिद्ध कीर्तनकाराने मला सांगितलं म्हणे महाराज ज्याला तारखे नाही ते सुद्धा गाड्यावर नाव टाकतात. 1008, 12,008, 2008 एवढ्या पाठी भरून असतात. तुम्ही दररोजचे 2-2 कीर्तन करता, कधी गाडीवर नाव नाही दिसलं तुमच्या. मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणलं वेड्या, रात्रंदिवस प्रवास करावा लागतो. रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की मी थकलेला असतो, सीट मागं केलं की मी झोपतो. माझ्या ड्रायव्हरला रात्रभर गाडी चालवावं लागते. आणि 12, 1, 2च्या नंतर जर त्याला झोप आली आणि त्याला चहा घ्यायची इच्छा झाली तर 12च्या नंतर महाराष्ट्रामध्ये हॉटेल चालू राहत नाही. काय चालू राहतात? धाबे. काय चालू असतात? धाबे. आणि त्यानं जर एखाद्या धाब्यावर गाडी लावली तो चहा घेण्यासाठी आत गेला आणि एखादा चांगला माणूस जर त्या रस्त्याने चालला असेल तो विचार करेल अरे हे लोक रात्रंदिवस कीर्तन करतात आणि रात्री 12च्या नंतर धाब्यावर जातात. आपल्या तेवढ्या चुकीमुळे जर आपल्या वारकरी संप्रदायाचं नाव जात असेल तर मेलं तरी चालेल, गाडीवर नाव नाही टाकायचं. तो कीर्तनकार मला सांगत होता, मित्र आहे माझा प्रसिद्ध आहे म्हणे, का रे आपण एवढं चांगलं वागतो गड्या तरी लोक आपल्याला का एवढं नाव ठेवतात, का लोक आपल्या विरोधात काम करतात. मी खरं सांगू का तुम्हाला, कधी कधी असं वाटतं 10 म्हशी घेणं पुरतात पण कीर्तन करणं नको महाराज. अवघड आहे. तुम्हाला वाटतंय महाराज 50 वर्षे गेले, 25 वर्षे गेले तेव्हा कुठं, आता तुम्ही लोकांनी आमचा स्वीकार केलाय महाराज. कुठेही सप्ताह असला की इंदुरीकर महाराज, कुठेही सप्ताह असला की ढोक महाराज, कुठेही सप्ताह असला की पांडुरंग महाराज, कुठेही सप्ताह असला की चैतन्य महाराज. 25 वर्षानंतर आता कुठं लोक आपला स्वीकार करायला लागले गुरुजी. एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला सहन करू ना महाराज आपण लोक. एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराचा, गायकाचा विरोध केला, वादकाचा विरोध केला तर चालल महाराज. पण ज्या दिवशी आपलेच लोक आपला विरोध करायला लागला त्या दिवशी आपण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल 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 त्यांनी मला सांगितलं आपण रात्रंदिवस एवढा प्रचार करतो, कधी वाईट वागत नाही, कधी वाईट बोलत नाही, कधी अरे अजून कधी आपण बायकोनं म्हणलं तरी पॅन्टवर कधी फिरायला जात नाही महाराज. एवढी आपण दक्षता पाळतो. मग एवढं चांगलं वागून लोक आपल्याला का नावं ठेवतात. मी त्याला म्हणलं वेड्या आपल्यासारख्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता होती माझी सीताई साहेब. दशरथासारखा जिचा सासरा होता, वैराग्यश्य परामूर्ती लक्ष्मणासारखा जिचा देर होता, भक्त शिरोमणी भरत जिचा देर होता, विश्वाचा मालक जिचा नवरा होता, त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काळजी करायचं नाहीये. पण थकतो महाराज माणूस. तुम्ही मी थकतो यात काय नवले. ज्ञानोबराय सारख्या माणसाने सुद्धा ताटी लावली होती महाराज. आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले. चला भागवतामध्ये 17 जिताची कथा आहे माहिती आहे तुम्हाला. शमंतक नावाचा म्हणी भगवंताने चोरला नव्हता तरी भगवंतावर आरोप आला होता. काय आला होता? आरोप. तर भगवंताने जी गोष्ट केलीच नाही त्या गोष्टीचा आरोप माझ्या जगाच्या मालकावर आल्यानंतर जगाचा मालक रात्रभर झोपला नाही. हे भागवत सांगतंय तुम्हाला. आणि मला विठ्ठल 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 म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने जास्त डगमायचंच नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान गवळणी ज्यावेळेस मथुरेला दही दूध तूप लोणी घेऊन जायच्या त्यावेळेस सुद्धा गवळणी लोक हसतच होते ना महाराज. पण तुकोबराने सांगितलं तुका म्हणे हसे जन नाही कान तय ठाई. परमार्थ करणाऱ्या माणसानं तुकोबराने त्यावेळेस सावध केलंय. तुका म्हणे आता ऐका हे वचन ते जोनी जन भक्ती करा. लोक कोणालाही बोलतात महाराज. ज्याला घरात बायको चहा करून देत नाही ते म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे बावळ्या तुझं बजेट किती आहे, तू बोलतो कोणाला, तुझी लेवल काय. कोणीही कोणावर वजन टाकतंय महाराज. आपल्या संप्रदायात तर असं झालंय आता हसूच येतं. ठीक आहे आमच्यासारख्या कीर्तनकाराला राऊत बाबा सारख्या महात्म्याने बोलणं ठीक आहे, बंडता त्यासारख्या महात्म्याने बोलणं ठीक आहे, चैतन्य महाराज असतील हे नामांकित जे ज्यांनी आयुष्य आपलं परमार्थात घातलं त्या लोकांनी ज्या हलकटलं धुवायची अक्कल नाही ते सुद्धा आपल्यासारख्याला ज्ञान सांगताय महाराज. किती कठीण तहा झालाय, अवघड झालेलं आहे. चला सोडून द्या. समाजाचा विचार केला नाही, धनाचाही विचार केला नाही. याचं कारण असं आहे त्यांचं अवघ प्रेम कोणावर होतं?
अवघी देवावरी माया. माया. आणि असं जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना पांडुरंगा, अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ठीक आहे निळोगराय, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती तुम्हाला प्राप्त झाली तर फायदा काय? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज माझे निळोबराय सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. ए देवा ऐक ना, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम जर जीवनामध्ये प्राप्त झाला, अशा लोकांची संगती जर जीवनामध्ये प्राप्त झाली ना देवा, अशा लोकांचं श्रवण केलं तर परमार्थ दृढ होतो, परमार्थाविषयी निष्ठा वाढते, प्रेम वाढते. खरं सांगू का महाराज, साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आपण सहज जरी बोललो तर लोकांचं वाटोळ आहे. काय आपल्या वाणीमध्ये ताकद असेल महाराज, आपण सहज जरी बोललो तर एका सप्त्याचे 2 सप्ते होतात. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. आपण सहज जरी बोललो तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते, एवढी ताकद आहे आपल्या थोबडाची. म्हणून बोलत असताना चांगलं बोला. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. एक मारवाडी भजने खूप गोड आहे पहा. हा मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. पुढारी लोक गोड बोलतात का काम करतात हो? हा, त्यांचा तेवढा जरी गुण आपण जीवनामध्ये घेतला तरी दुःख होण्याचं काही कारण नाही. मधुरावानी ओठी तू का म्हणे, म्हणून बोलत असताना साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. अरे वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केलेला. 2 मिनिटाचा सत्संग आहे वाल्ह्या. ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतो, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. बरं एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दावीन. अरे जगाचा मालक जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राने काय वागावं, कसं वागावं, काय खावं, कुठं जावं हे सगळं लिहून ठेवलं होतं महाराज.
बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई। साधूच्या शिवाय, साधूच्या कृपेशिवाय माणसाच्या जीवनाचा उलगाडा सुटणार नाही। म्हणून माझी तरी विनंती गड्यांनो, जीवन जगत असताना एक तर माणसानं देवाच्या स्वाधीन झालं पाहिजे, नाही तर साधूच्या स्वाधीन झालं पाहिजे। आपलं असं झालंय, आपण संसारिकाच्या स्वाधीन झालोय, आपण लोकांच्या स्वाधीन झालोय। आणि लोकांच्या स्वाधीन झालं ना महाराज की मग अवघड आहे बरं। उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर हिवाने मेला असा कार्यक्रम आहे। जगातले प्रत्येक जीव हे अपूर्ण आहे आणि अपूर्ण माणसाकडून पूर्णत्वाचं ज्ञान मिळू शकत नाही। म्हणून जीवनामध्ये देवाकडे जा, त्याच्या स्वाधीन व्हान देवाला एकदा म्हणा, नाव किनारे लगाओ प्रभुजी, 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 नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ। नदिया जगाच्या मालकाला विनंती करा, खूप दयावान आहे माझा जगाचा मालक। अरे विष पाजणाऱ्या बाईला मोक्ष दिलाय त्यानं। पुतणीनं दूध नव्हतं पाजलं, पुतणीनं काय केलं होतं? विष पाजलं होतं। पुतणीनं विष पाजलं तरी सायुज्यता मुक्ती दिली। तुवा सनकाधिकाची नि माने सायुज्य सौरसुधी दिला, पुतणेची विषयाची निस्तन पाने मारू आली। एक
शिशुपाळाने वर्णन केलं आणि शिशुपाळाने शिव्या दिल्या होत्या महाराज. काय दिल्या होत्या? शिशुपाळाने शिव्या दिल्या तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. आणि रावणानं बायको पळवली. ती काय पळवली होती? रावणानं बायको पळवली तरी त्याला सायुज्यता मुक्ती मिळाली. म्हणून सर्वांना माझी विनंती करा, चांगल्या लोकांचं श्रवण करा. चांगलं श्रवण केलं ना तर निश्चित माणसाचा परमार्थ दृढ होतो महाराज. काय होतो? दृढ होतो. याचं त्याचं ऐकण्यापेक्षा ज्या माणसाचं ऐकल्यानंतर आपल्या माणसाला परमार्थ करण्याची इच्छा होईल, नामजप करण्याची इच्छा होईल, निश्चित परमार्थ करण्याची इच्छा होईल, असं समजून चालव. त्या माणसाच्या वाणीमध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे. काही कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यानंतर गायकाला सुद्धा कीर्तनकार वाटतो. काही कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यानंतर वादकाला सुद्धा फेटा बांधा वाटतो. समजून चालायचं कीर्तनकार आहे पण कलाकार आहे. कीर्तनकार आहे पण कलाकार आहे. पण काही कीर्तनकाराचं काही महात्म्याचं वचन ऐकल्यानंतर माणसाला कीर्तन सोडून परमार्थ करायची इच्छा होती. समजायचा तो खरोखर कीर्तनकार आहे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. बरोबर आहे. सांगता देवा वाया गेलो हो माझं जीवन. अनुतापासी दुनी वचडे वैराग्य वाढे चोडोवडी. आपल्याला जीवनामध्ये कधी वाटलंच नाही आपलं जीवन वाया गेलं. भागवतकार एक गोड श्लोक खर्च करतात की सुंदर आहे पहा. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो केरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो. त्याच अजगरा म्हणजे तुम्हीही बसलेले आहात, त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करत त्या दिवशी आपला अंत झाल्याशिवाय राहणार नाही. हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरे क्षणभंगूर जीवन की कली काकल प्रातको खिली ना खिली. कधी देवाचं चिंतन करणारे महाराज कबीर महाराज सांगतात देहुडा जीवड़ा खेल गवायो तरुण हुआ तो समय गवाया हो. कधी देवाचं चिंतन करणार आहात? नाही हिंदी कळलं तर मराठी घ्या. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. कधी देवाचं चिंतन करणारे? चांगला मोबाईल घेण्यासाठीचा मोबाईलची गॅरंटी आहे, चांगला फोन घेण्यासाठीचा फोनची गॅरंटी, चांगला माईक घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी महाराज? कपातला चहा कपातून बशीतला बशीत लोक म्हणे चहा पित होता बे मरायला उशीर लागत नाहीये. मग मरण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे. बंगला कसा बांधायची तयारी करता, गाडी कोणती घ्यायची तयारी करता, एवढं गोड मंदिर बांधलंय महाराज, एवढं सुंदर सप्ताह करता, याची पंक्ती घ्यायच्या, देणगी घ्यायची, कीर्तनकारांना तारखी द्यायच्या, माईकवाला गायक वादक सगळ्या गोष्टीची तयारी करताना मग तुम्ही आणि मी मरणार आहे याची कधी तयारी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? हो मरणाची सुद्धा तयारी आहे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्याने माझ्या काय आहे? मरणाची तयारी आहे. आणि इथं येऊन जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. कधीतरी ही खंत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आपण आलोय कुठून? कोहम कतमिदम जातम. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून? मला करायचं काय? मला जायचं कुठं? सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. फक्त धावपळ चालू आहे महाराज. का पळताय ते काही कळत नाही. ज्याला कीर्तन नाही तेही तानातच आहे आणि ज्याला दररोजचे 2-2 आहे तेही तानात आहे महाराज. ज्याला वाजवता येतं तेही तानात आहे, ज्याला वाजवता येत नाही तेही तानात आहे. सगळं जग तानात आहे महाराज. ज्याला गाता येतं तेही तानात आहे, जे बेसूर गातं ते त्याच्यापेक्षा तानात आहे महाराज. नेमकं ज्याला तिकीट भेटलं तेही तानात आहे, ज्याचं तिकीट कापलं ते त्याच्यापेक्षा तानात आहे. मग नेमकं सुखी कोण आहे? ज्याच्याकडे पैसा नाही
तेही दुःखी, ज्याच्याकडे पैसा गडगच्च आहे तो सुद्धा दुःखी, ज्याचं लग्न झालं तोही तानात आहे, ज्याचं नाही झालं तो महातानात आहे. होईल म्हणून डाऊटच आहे ना, बरोबर आहे का नाही. आता मे लागला म्हणल्यावर आता काही या वर्षात तुमचं काही अवघड आहे महाराज. प्रत्येक गावात 400-400 तरुण पडू नये. लटकते रे नारे भाई तुम लटकते रे नारे. कोणी बघेनच ना महाराज, अवघड झालंय म्हणून लक्ष देऊन ऐका. सगळं जग दुःखी आहे आणि ते दुःख घालवायचं जर ठिकाण कुठं असेल तर हे कीर्तन आहे, भागवत आहे, रामायण. म्हणून सर्वांना माझी विनंती, वेळ न घालता देवाचं चिंतन करा. निळोबराय सांगतात, माझं जीवन वाया गेलं देवा, अनुतापाशी दुनिव चढे, पण चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं ऐकलं त्याच्यामुळं वैराग्य वाढे. वैराग्य म्हणजे नेमकं काय हो? वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणाऱ्याला वैराग्य, त्याला वैतागेश्वर म्हणायचं, त्याला वैराग्य म्हणायचं. अरे 1000 पोरी याच्यासोबत लग्न करायला तयार आहे, तरुण आहे, दिसायला गोरा गोमटा आहे, पैसाही भरपूर आहे, आणि मग त्यानं म्हणा मला देशाची सेवा करायची, मला धर्माची सेवा करायची, मला विवाह करायचा नाही, त्याला वैराग्यवान म्हणायचं. काही लोक तर जुन्या लोकांचा एवढा ताण झाला महाराज आम्हाला, लोक म्हणतात आम्ही त्या काळामध्ये फाटके धोतर घालते, मग आम्हाला काय सांगतो, आमचा काय दोष आहे महाराज? आता 72च्या दुष्काळामध्ये काही म्हाताऱ्याला पाणी प्यायला भेटलं नाही, त्यात आमचा काय दोष आहे? आमचा जन्म 89चा आहे, त्याला आम्ही काय करा, तू पाणी पी नाही तर मर, आम्हाला काय सांगतो? अरे आपला जन्म कावाचा आहे, आमच्या नशिबानं आम्हाला काठाचे धोतर आहे, हे ज्ञानोबराय तुकोबरायचे उपकार आहे आमच्यावर. तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगू नका. अहो आपण ज्यावेळेस आळंदीला होतो नारायणदात त्यावेळेस मोबाईल होते का? नाही, कॉइन बॉक्स नव्हते. आता आपल्या लेकरांना खेळायला आयफोन आहे. माझी पोरगी मला डायरेक्ट म्हणते, मला आयफोन 15 का कोणता आहे तो 2 लाखाचा तोच आणा, नाही तर मला मोबाईल वापरायचा नाही. ती आता शिक दुसरी ती. म्हणजे किती मोठा ताण आहे. म्हणजे मी ज्या वेळेस आळंदीला होतो त्यावेळेस मला मोबाईल नव्हता, हे माझं नशीब आहे. पण आज तिला आयफोन खेळायला आहे, हे तिचं काय आहे? नशीब आहे. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं, ज्याच्या त्याच्या नशिबानं भेटतं. तुम्ही कणत बसू, कणल्यावर फक्त मुळव्याध होईल. कोणाच्या प्रारब्धात बदल होणार? तुम्ही एखाद्या महाराजाला नाव ठेवलं आणि काय त्याच्यात परिणाम होणार आहे? तुम्ही एखाद्या महाराजाला म्हणला लय पैसा घेता, उलट तुम्ही त्याचा चांगला प्रचार करतायत ना, बरोबर आहे का? उगाच चांगला प्रचार आहे. परवा दिवशी एकाने माझी पोस्ट केली, हे महाराज 50 शिवाय कुठं जात नाही. म्हणलं बरं झालं बा, लोकांना माहित होऊन गेलं. मला सांगायची गरज राहिली नाहीये. प्रारब्धानं काही गोष्टी मिळतात, अन्न मान धन हे तो. अहो काही माणसं मेले हो तरी ग्रामपंचायतीचे सदस्य झाले नाही, काही झोपीतून उठले आमदार झाले. प्रारब्ध आहे ना महाराज, काहीचं नशीब आहे. म्हणून प्रारब्ध वेगळं आणि प्रयत्न वेगळे. वैराग्य ह्या गोष्टी ज्या आहे ना त्या आपल्यासारख्याच्या नाहीये. लहानपणी विचारसागर ग्रंथात एकदा शिकलो होतो, तेव्हापासून त्याचा ना आपला काही मेळ इह लोकापासून नाही, परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात. असं विचारसागर ग्रंथामध्ये कितव्या तरंगात आहे बाबा? तरंग. आता वैराग्यच नाही तर तरंग कसा ध्यानात राहील? हा मोठा विषय आहे. वैराग्य वाढे चढोवडी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे विढोबा रखुमाई. हे हरि जय जय ढोबा रखुमाई. हरि जय सर्वांनी माझ्या पाठीमागे एक टाळी एक बोल ताला स्वरात फक्त 40 सेकंद सर्वांनी माझ्या पाठीमागे. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय श्री
तापासी दुनी वचडे वैराग्य वाडे चढवडे. चांगल्या लोकांची संगती केली बस बस. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. अभंगाची भूमिका पहा किती सुंदर आहे. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो, म्हणजे परमार्थाविषयी विश्वास निर्माण होतो. परमार्थ दृढ झाला की परमार्थामध्ये वैराग्य होतं. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की निळामने वाडे भाव संचरे स्वानुभव निजा. परमार्थामध्ये भाव वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. निळामने वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुरावे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. नेमकी दिवाळी नोव्हेंबरमध्ये का आत्ता हे कळत नाहीये तुमच्या गावचा कार्यक्रम पाहिल्यानंतर. वा, खूप तनमन धन सगळा जीव ओतून तुम्ही सर्व मंडळीने हा कार्यक्रम केलाय. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार सगळे गायक वादक तुम्ही सर्व मंडळीने बोलवले. दररोज जेवढे काही मंडळी आले 2, 3, 4 हजार लोकांना दररोजचं अन्नदान आहे. जेवढ्या लोकांनी अन्नदान केलं ते अन्नदान करणाऱ्या लोकांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा. जीवनामध्ये काही झालं तरी माणसाने अन्नदान केलं पाहिजेत. का? अन्नदानासारखं जगात दुसरं कोणतंच पुण्य नाहीये महाराज. एखाद्या भिकाऱ्याने जर रस्त्यावर तुम्हाला पैसे मागितले, त्याला पैसे नका देऊ, त्याला वडापाव घेऊन द्या, त्याला भेळ घेऊन द्या. कारण तुम्ही जर त्याला 50 रुपये दिले आणि त्यानं जर दारू पिलं तर अर्ध पाप तुम्हाला लागतं. म्हणजे न पिता तुम्हाला पाप लागतं. म्हणून अन्नदान केलं पाहिजेत महाराज. प्रत्येकाने अन्नदान केलं पाहिजेत. अरे मारवाडी लोक, गुजराती लोक, जैन लोक जीवनामध्ये कधीच तुम्हाला गरीब सापडणार नाही. याचं कारण ते 100 रुपये जर कमवत असेल तर त्यातले 30 रुपये देवासाठी खर्च करतात महाराज. म्हणून अन्नदान आणि काहीतरी देवानं दिलं आणि देवासाठीच खर्च करायचं आहे महाराज. तुम्ही देवासाठी देऊन पहा. तुम्ही देवासाठी द्या, देव तुम्हाला कमी करणार नाही. तुम्ही जेवढं देवाला दिलं तेवढं देव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. जाता जाता सर्व तरुणांना माझी विनंती, पोरांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. हे बघा, आपल्या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही, बांगलादेशपासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाहीये. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुण पोरांना माझी विनंती आहे, बाकी नाही काही जमलं तरी चालेल पण जीवनामध्ये व्यसन करू नका. वयस्कर लोकांना सुद्धा माझी विनंती, तुम्ही आता कुठेतरी थांबा आणि तरुण पोरांना सत्तेचे कार्यकर्ते करा. एक म्हातारा म्हणे महाराज त्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही. अरे नसू दे ना माळ, तो पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी तरुण कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर त्याला माळ घालायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिवर्तन, हे बदल फक्त आणि फक्त संप्रदायामध्ये. म्हणून एक कीर्तनकार जर सोडले तर बाकी सगळे तरुण कीर्तनकार आहे महाराज. महादेव बाबा जर सोडले तर सगळे तरुण कीर्तनकार आहे. तरुण कीर्तनकार आहे, तरुण गायक आहे, तरुण वादक आहे, चोपदार तरुण आहे. हनुमानजी सुद्धा तरुण आहे. चोपदाराचं वय जरी दिसत असेल पण नाचायला लागल्यानंतर 16 वर्षाच्या लेकरापेक्षा नाजूक नाचतात. म्हणजे चोपदार सुद्धा आमचे तरुण आहे. माईक सिस्टीमवाला सुद्धा तरुण आहे. अरे सर्वच जर देशातले तरुण एकत्रित झाले आणि धर्मासाठी देशाविषयी जागृत राहिले तर भविष्यात 5 वर्षात माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकानं आपल्याला काय करावं लागेल, एकत्रित यावं लागेल. म्हणून तरुणांना माझी विनंती, पूर्ण जीवनामध्ये व्यसन नका करू, फॅशन नका करू. प्रत्येकाला विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात
ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा.